मी पुन्हा निवडून नाही आलो तरीच चालेल. मला या समाजाची मतं नको, असं विधान केलेलं आहे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी. हिंदुत्ववादी विचारांवरती चालणारे हिंदुत्ववादी आमदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते महेश लांडगे या प्रकारचं विधान करतात एका समाजावरती, ज्यांच्या विधानसभेमध्ये 25,000 ते 30,000 लोकसंख्या या समाजाची आहे. अशा प्रकारचं विधान ते करतात. आजकाल नेते 5-5 दिवसाला स्वतःचे विचार बदलतात, परंतु महेश लांडगे गेल्या 10 ते 12 वर्षापासून हिंदुत्ववादी विचारांवरती ठाम आहेत. आणि यामध्ये मित्रांनो जर बघितलं खरंच महेश लांडगे एवढे पॉवरफुल आहेत का? तर याचं उत्तर थोडंसं हाच आहे. कारण विधानसभेमध्ये जे अपक्ष म्हणून निवडून जातात आणि गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या भोसरी विधानसभेवरती आणतात. एवढंच नव्हे मित्रांनो, पिंपरी चिंचवड जो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवतात. ते आमदार खरंच पॉवरफुल असतील का नसतील याच्यावरूनच तुम्ही सिद्ध करा. राजकारणीय दृष्ट्याने देखील पॉवरफुल आहेत, सामाजिक दृष्ट्यानं ते पॉवरफुल आहेत, त्यांच्या विचारांनी ते पॉवरफुल आहेत. म्हणूनच आमदार महेश लांडगे हे पॉवरफुल आहेत.